महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। बारामतीमध्ये सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी अजित पवार यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आहे। अजित पवार वयस्कर माणसांची किंमत करत नाहीत असं त्यांनी म्हटलं। काटेवाडीमध्ये बोलताना श्रीनिवास पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे। अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आपल्याला पटलेली नाही असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय। मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो। चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली। कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारतो। कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का। तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे। पण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे। त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत। आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा, आता घरी बसा। आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते। त्याची काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते। ज्या साहेबांनी आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केलं, 25 वर्ष मंत्री केलं, तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं। असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो। असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली असतील कुणाला नको एवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची। जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे, ही वस्तुस्थिती ही RSSची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं होतं। त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं। जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये फोडता येतो तेव्हाच ते घर संपतं, नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही। मला हे अतिशय पटले नाही। साहेबांना एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात 10 वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असतं तुम्हाला पण नाही। मधले 25-30 वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा। पण नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवत आहे त्याच्यानंतर मी जर 20 वर्षांनी तिथे गेलो तर तो वॉचमन जर मला आज सोडवला तर मी काय वॉचमनला पण माहित नाही की असं घडलेलं आहे। बराच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत, आपण मरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो।